तर नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव सत्यसन मारुती जशराम. नमस्कार मंडळी. तर आज तुम्हाला मी अशा व्यक्तीसोबत भेटवत आहोत जो आपल्या गावातील मजदूर ते ठेकेदार प्रवास त्यांचा कसा झाला, आज त्यांना ठेकेदार म्हणून कसे ओळखतात, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. तर या मित्रांनो. तर नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय? माझं नाव सत्यसन मारुती जशराम. काका, तुम्ही सुरुवातीला कोणते काम करायचे? सुरुवातीला मी टाईल्स घासायचे काम करत होतो. कोणती स्टाईल कसाई म्हणजे त्याच्या मोजेक टाईल्स स्पष्टीकरण? म्हणून सुरुवातीला मोजेक टाईल्स होती. हा. आता एक ग्लास टाईल्स आली. हो. आता मी ग्लास टाईलचे काम चालू करतो. तेव्हा परिस्थिती काय होती तुमची जेव्हा तुम्ही काम सुरुवातीला केला सुरुवात? गंभीर परिस्थिती गरिबीची. खर्च भागीला आता जमत नाही का त्याच्यामध्ये स्वतः जावं लागला. तेव्हा तुम्ही काम सुरू केलं तेव्हा तुमची वय किती असेल अंदाजे? तरी असेल 20 वर्ष. 20 वर्ष. म्हणजे शाळा सोडल्यापासून तुम्ही शाळा डायरेक्ट सोडल्यापासून 20 वर्षापासून कामाची सुरुवात केली. किती वर्ष म्हणजे कोणत्या वर्गापर्यंत शाळा शिकली? 10वी फेल. 10वी फेल. त्याच्यानंतर तुम्ही या कामात लागले स्टाईलचे. हो. तर तुम्ही किती वर्ष तो स्टाईल कसायचं काम केलं? तरी 8-9 वर्ष केलं काम. 8-9 वर्ष तो काम केलं. हो. म्हणजे तेव्हा तुम्ही हेल्परच होत्या. हो, तेव्हा हेल्प करत होतो. तो कसं का तुम्हाला काम मिळालं स्टाईल करायचं? त्याच्या पहिले दुसरे काम केलं का काही? मिस्त्री काम केलं होता. मिस्त्री कामामधून लाईन भेटली. हो. त्यानंतर टाईल्स घसाई काम केलं. काम केली. हो, मग टाईल्स घसाई ते उगडून फेकायला लागले. हो. मग ग्लास टाईल वर चालू झालं आपलं काम. आता ग्लास टाईलची कामं आता आम्ही स्वतः करत आहोत. तिथपासून तुमची सुरुवात झाली. हो. तर किती अडचणी आल्या तुम्हाला पहिलं सुरुवातीला या कामामध्ये? अडचणी म्हणजे भरपूर आल्या तशा. त्यावेळेस म्हणजे सुरुवातीची माझी हजेरी म्हणलं तर 30 रुपये राहायची हजेरी. 30 रुपये रोजी. हा, त्यानंतर 20-20 रुपये वाढत गेली. पण आता त्याचा मग मार्केट बंद होऊन गेला. हो, त्याचा मार्केट बंद झाला. मग त्याच्यानंतर तुम्ही हा जो नवीन स्टाईल आली, ग्लास टाईल्स. ग्लास स्टाईल म्हणतो का त्याला? हो. ग्लास स्टाईल. त्या ग्लास स्टाईल मध्ये तुम्हाला हे शिकायला काही वेळ लागला असेल, कारण की हे तर नवीन होती तुमच्यासाठी. तरी आता 7-8 वर्ष चालले गेले त्याच्यामध्ये. त्या कामात 7-8 वर्ष तुम्ही काम केलं. हो. खूप चांगली मेहनतीची गोष्ट आहे. पहा दोस्त, आज आमच्या काका सुरुवातीला स्टाईलचे काम करतो. कोणती स्टाईल? जे जुनी स्टाईल होती ती मॅजिक, तिला घासा लागत होता, तिथपासून सुरुवात केली. आज त्यानं नवीन जे स्टाईल आली त्याचं शिक्षण घेतला. त्यानंतर त्याने 7-8 वर्ष दुसऱ्याकडे काम केलं. आज त्यांनी स्वतःचं काम चालू केलंय. तर पहिले जेव्हा तुम्हाकडे दुसऱ्याकडे कामाला जात होता तेव्हा कसा वाटत होता तुम्हाला? म्हणजे आणि सुरुवातीला हे तुम्हाला मनात जिद्द कशी आली की चला कधी ना कधी आपला स्वतःचं काम करू? हो, तर सुरुवातीची आपली हाजरी म्हणा 30 रुपये हाजरी होती. हो. पण त्यावेळेस आता 30 रुपये म्हणला तर बहुत कमी होते ना, तेवढ्यात भागत नव्हता. बरोबर. म्हणून त्यावेळेस मी जिद्द ठेवला की मी स्वतः काम करून आपलं स्वतः हा. ठेकेदारी चालू करायची म्हणून. बरोबर. त्या जिद्दीनं मी आता आज तर तुम्हाला काम- जेव्हा सुरुवातीला काम सुरू केलं तेव्हा काही अडचणी आल्या का तुम्हाला, किंवा कसा काम भेटला तुम्हाला? पहिला अडचणी काम. म्हणजे सुरुवातीचे मी वाटतेच माझं पहिलं काम म्हणल्यावर. हो, बरोबर आहे. त्यानंतर हळूहळू हिंमत ठेवली हिंमत कामात चालू समोर जात केली. आला. बढिया आहे. तर तुम्ही जेव्हा सुरुवातीला काम घेतल्या तर पहिल्या कामामध्ये काही प्रॉफिट भेटला होता, कसा भेटला होता, म्हणजे कोण्या पद्धती? सुरुवातीला कमी भेटला. आपला हळूहळू हळूहळू वाढत गेला. आता जास्त स्पीड वाढली, लेबर वाढली आपलं 4-5. त्याच्या हिशोबाने आता तर म्हणजे आज तुमच्या हाताखाली 4-5 ते 7-8 लोक कामाला आहे. हो, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या कामावर जात होत्या हो. तेव्हा तुम्हाला कसा वाटत होता, आणि आता तुमच्या हाताखाली 7-8 लोक आहेत कामाला, तर हा. आता कसा वाटते तुम्हाला? आता त्यावेळेस म्हणजे सुरुवातीला जेव्हा कामावर जात होतो त्यावेळेस आपण मजूर होतो. हो, बरोबर आहे. आपली जसजशी परिस्थिती बदलत गेली. बदलत गेली तशी आता आज म्हणजे आज समाधानी आहात तुम्ही. हो. जेव्हा पहिल्याच्या जो काळ होता तुमच्या मजुरीचा काळ होता, दुसऱ्याच्या रोजीरोजांनी किंवा घरची परिस्थिती बरोबर नाही, आज तुम्हाकडे 7-8 एक अभिमानाची गोष्ट आहे. हो. म्हणजे मेहनत. तर तुम्हाकडे 7-8 माणसं असून सुद्धा तुम्हाला आज अभिमान आहे. पण या गोष्टीवर काय बोलू शकता तुम्ही? नाही तर मी स्वतः 4-5 माणसं असूनही मी स्वतः काम करतो. म्हणजे तुम्ही आजही स्वतः स्टाईल लावता, बिलकुल. लोहिशी काम करतात. हो, टाईल्स, ग्रेनाइट, पूर्ण किचन ओटा, डिझाईन बाथ, तुळशी वृंदावन, जेवढे काही डिझाईन बाथ काम असतील. म्हणजे ग्रेनाइटचे सुद्धा काम तुम्ही करता. हो, जशी मालदारी चॉईस असत तर आपल्याला डिझाईन बाथ पाहिजे पाहिजे. तर त्याला एक डिझाईन बाथ करून देणार काम आपलं. म्हणजे तुम्ही प्रत्येक डिझाईनचे काम करून देऊ शकता. जर हो. अगलेवाल्यांनी म्हणलं हो. तर साहेब आम्हाला असं काम पाहिजे, अगर एखाद्या मालकानं त्याला म्हणलं की मला युट्यूब वरून डिझाईन बोलावून देईल हो. त्याला तशी बनवून देईल. बनवून. म्हणजे आजकालची तुम्ही पहा मित्रांनो, टेक्निकल जरी डिझाईन जरी असेल नवीन डिझाईनची, तरी भाऊ आपला बनवून देऊ शकते. त्या तर तुम्ही विचार करा,
तर आता याने शिक्षण 10वी पर्यंत घेतलं, 10वी फेल आहे, तरी पण सुद्धा हार नाही मानली. काही वर्ष रोजीनं काम केला तरी पण आज त्यानं आपल्या स्वतःच्या दमवर आज त्याकडे 7-8 माणसं कामाला आहेत. म्हणजे मेहनतीनं जर केला तर कोणीच हारू शकत नाही. म्हणजे मेहनत एक ना एक दिवस सफल बनवते माणसाला. तर आमच्या काकाची ही कहाणी आहे. तर आज तुम्हाला किती प्रॉफिट राहते? तरी 2-2.5 हजार रुपये पडते. पडतो. ती माणसाले जाऊन 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 माणसा जाऊन हा पर डेचा आहे पर डे पर पर डे. पर डे 2-3 हजार रुपये तुम्ही हो. कमवता. हो. म्हणजे सुरुवातीला 30 रुपये तुम्ही पर डे कमवत होत्या. हो. आज तुम्ही दिवसाले 3-2.5 हजार ते 3,000 रुपये कमवता. म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे. पण तुम्हाला या कोणत्याच गोष्टीचा कधी गर्व वाटला का? स्वतः स्वतः काम करू लागतो. आणि माणसासोबत तुम्ही कसे वागता? फ्री डील कुठे? कोणत्या पद्धतीची अडचण नाही नाही मानायला? नाही नाही, अडचण नाही अडचण नाही. माणसं खुश आहेत तुमचे सर्व. त्यांना कधी तुम्ही पैसे देता नाही त्या वेळेवर असा काही होते किंवा नाराज राहतात? नाही नाही नाराज कधीच मी ठेवणार नाही. कधीच नाही. नाही नाही कधीच. तो आम्ही करणार. जर तुम्हाला स्टाईलचं काम शिकायचंही असेल तरी या काकाकडे तुम्ही भावकडे येऊन तुम्ही तो काम शिकू शकता. यांना खूप पोरायला घडवलाय, बनवत आहेत पोराची लाईफ. म्हणजे तुम्ही शिक्षण जरी नसाल घेत असल्या, फक्त काही शिक्षणच घेण्याची जरूरत नाही आहे. तुम्ही हाही काम करू शकता. फक्त काही लोक शिक्षणच घे, तुम्ही शिक्षण घ्याल तर ते चांगलीच गोष्ट आहे. पण ज्याच्यानं शिक्षण जमत नाही त्याने असे टॅलेंट वाले काम शिकणे बहुत जरुरी आहे. तर काका तुम्ही आमच्या पब्लिकना, ज्या पाहणाऱ्या लोकांना, एक जवान मुलांना तुम्ही का संदेश द्याल एक सांगा पब्लिकला. पहिले शिक्षण घ्या. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर गावात बसण्यापेक्षा किंवा खरा खाऊन थुंकण्यापेक्षा, दारू पिऊन पडून राहण्यापेक्षा तुम्ही एखादा टेक्नॉलॉजी काम शिका. टाईल्स फिटिंग असो, मोटार रिवायडिंग असो, फर्निचर असो, कोणतेही काम शिकून समोर जा. आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करा आणि तुम्ही पण या काकासारखे मोठे बना. तर तुम्ही आज काकाकडून एक शिकल्या का गोष्ट, सुरुवातीला त्यानं 30 रुपयापासून आपले काम त्याची सुरुवात केली. त्यानंतर आज ते दिवसाचे 2 ते 3 हजार ते 4 हजार रुपये त्याचा पर डे आहे. म्हणजे त्याला विचार करा आज कोणत्या पद्धतीने सुरुवात केली असेल. तर तुम्ही पण करू शकता. या काकासारखे स्टाईल फिटिंगचे काम असो किंवा कोणत्या टेक्निकल काम असो, तुम्हाला जो वाटते तो काम घ्या. तुम्हाला ज्या कामात इंटरेस्ट आहे तो काम करा आणि आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करा. तुम्ही पण एक दिवस सक्सेस व्हाल. कारण की मेहनत आणि जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकते.